तो आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आहेत जे या सगळ्या घडामोडी सातत्यानं कव्हर करतायत। गोविंद, माझा प्रश्न आहे, या चर्चा सगळ्यात आधी सुरू कधी झाल्या आणि त्याबद्दलच्या बातम्या डेव्हलप कशा पद्धतीने होत गेल्या वेगवेगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी या ठिकाणी एनडीएमध्ये आल्यानंतर पुन्हा काही दिवसातच या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या यायला सुरुवात झाली होती आणि त्याला वेगवेगळे कंगोरे होते, वेगवेगळे रेफरन्सेस होते। परंतु अजितदादाच्या निधनानंतर पुन्हा एकदा या सगळ्या घडामोडींना वेग आला, परंतु त्याच तत्पूर्वी एनडीएनं सावध भूमिका घेत या ठिकाणी तात्काळ सुनीता पवारांचा शपथविधी आटोपला। गोविंद, महत्त्वाची माहिती तुम्ही देताय, पण परत मला एकदा थांबवावं लागतंय कारण प्रवीण दरेकर आहेत भाजपचे नेते आपल्यासोबत, मला त्यांच्याकडे जायचं आहे। दरेकरजी, काय आणखी कुठला मोठा राजकीय भूकंप येऊ पाहतोय का? जयंत पाटील, तटकरे, पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी? नाही, ज्या अर्थी तटकरे, पटेल आणि या ठिकाणी जयंत पाटील ही एकाच वेळेला त्या ठिकाणी वर्षावर आहेत, याचा अर्थ नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ असू शकतो। कारण शेवटी आपण गेले आठवडाभर त्या ठिकाणी ऐकतोय की जयंत पाटील आणि सगळ्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या आमदारांची त्या ठिकाणी इच्छा आहे की एनडीए सोबत जावं, जेणेकरून विकास कामं आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सुरळीत होतील। आणि आजही मी माध्यमांच्याच माध्यमातून ऐकलं की जयंत पाटील यांनी बैठक घेतली असताना 10 पैकी जवळपास 9 आमदार उपस्थित होते आणि मला वाटतं मग या अनुषंगाने काही प्रोसेस चालू होती का की आता आपण ही भेट झाल्यानंतर माहिती आपल्या समोर येईलच, परंतु वर्षावर भेटणं हे काही आता आपण सांगू शकत नाही की विकास कामांच्या साठी भेट असेल वगैरे। राजकीय कंगोऱ्याला असू शकतात। काय राजकीय कंगोरे तुम्हाला वाटतात दरेकरजी? कारण आम्ही ऑपरेशन टायगर बघितलाय, ऑपरेशन लोटस बघितलाय, कुठलं आणखी एक नवं ऑपरेशन सध्या सुरू आहे? नाही, या ठिकाणी मी ऑपरेशन वगैरे असं म्हणणार नाही। एनडीए सोबत येण्याची मानसिकता त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाची त्या ठिकाणी झालेलीच होती आणि मग अशा वेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का, एकत्रित एनडीए सोबत त्या ठिकाणी एकच पक्ष म्हणून राहणार का, या गोष्टी मला वाटतं आता पुढे पुढे काय होतंय त्यावर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। ठीक आहे, पण दरेकरजी, तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये असता, एक तुम्ही भाजपचे म्हणजे सत्ताधारी नेते आहात तुम्ही, पण मला एक प्रश्न तुम्हाला त्याच अनुषंगाने विचारायचा आहे। रोहित पवारांना काही दिवसाआधी आम्ही प्रतिक्रिया विचारली होती, तर ते म्हटले होते की असा जर काही निर्णय घेतला तर मी माझी वेगळी राजकीय भूमिका, राजकीय वाट निवडेल। दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले होते की शरद पवार सांगतील ती आमच्यासाठी पूर्व दिशा। तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडतील यावरून, किंवा 2 गट अस्तित्वात आहे? शेवटी तो पक्ष शरद पवार साहेबांच्या नावावर आहे आणि त्यामुळे कुठल्याही नेत्याला स्वतंत्र आयडेंटिटी नाहीये, कारण शरद पवार एक मोठे आणि उत्तुंग नेते। आता जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेचं आपण स्वागतच केलं पाहिजे, कारण पवार साहेबांशी त्यांच्या निष्ठा आहेत आणि त्यांच्या खांद्यावर मान टाकले तर जे काय पवार साहेब सांगतील ते त्या ठिकाणी करू अशी त्यांची भूमिका नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे। परंतु रोहित पवार कदाचित पवार साहेबांपेक्षा पण मोठे त्या ठिकाणी नेते झाले असं स्वतःला त्या ठिकाणी वाटत असेल, त्याच्यामुळे पवार साहेबांची भूमिका योग्य नाही असं त्यांचं मत होऊ शकतं आणि मग ते पवार साहेबांपेक्षा मोठे नेते असून मोठी भूमिका घेतील, मोठं काहीतरी करतील असं आपण समजूया। ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न दरेकरजी, अगदी थोडक्यात उत्तर द्याल, तुम्हाला काय शक्यता वाटतात बरं? नाही, मला एकच शक्यता वाटते की शक्यताच आहे की एनडीए सोबत या ठिकाणी शरद पवार साहेबांचा पक्ष येण्यासंदर्भात या भेटीला काही कंगोरा असू शकतो। ठीक आहे, ठीक आहे दरेकरजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत, ते महत्वाची माहिती आपल्याला देत होते या सगळ्या घडामोडींबद्दल। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात। गोविंद, पूर्ण करा। एकूण जर बघितलं तर आत्ताचं जे लेटेस्ट शेवटचं जे प्रवीण दरेकरांचं जे वक्तव्य होतं ते अंडरलाईन करणारं होतं की या सगळ्या बैठकीला आणि जयंत पाटील जे आहेत ते या ठिकाणी
तटकरे जे आहेत आता जी सगळ्यात महत्त्वाची जी माहिती मिळते आहे ते तटकरे जे आहेत ते या बैठकीतून आता बाहेर पडलेले आहेत, परंतु तटकरे माध्यम ज्या ठिकाणी उभा आहेत त्या बाजूने न जाता खालच्या रस्त्यानं म्हणजे वेगळ्या मार्गानं गेल्याचं ही माहिती मिळते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी जे सांगत होतं प्रवीण दरेकरांचं शेवटचं जे वक्तव्य होतं की याला NDAमध्ये येण्यासाठी तशा पद्धतीच्या चर्चेची शक्यता त्यांनी जी वर्तवलेली आहे तशाच पद्धतीच्या शक्यता ज्या आहेत त्या या ठिकाणी राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात असल्याचं पाहायला मिळतं. तब्बल 1.25 तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर 2 वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची एकत्र बैठक होते. याला नक्कीच कुठला तरी राजकीय किनार आहे, राजकीय भूकंपाची ही चाहूल आहे असं म्हणावं लागेल. आणि गेल्या काही दिवसापासून ज्या सगळ्या चर्चा वेगवेगळ्या समोर येत होत्या त्याचंच या ठिकाणी हे रूपांतर या आजच्या या भेटीमध्ये झालं आहे असं म्हणायला वाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, जयंत पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील, हे तिघं एकत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हे कुठल्याही विकास कामासाठी एवढ्या रात्री भेटणं असू शकत नाही. याच्यामागे कुठली तर मोठी राजकीय रणनीती असू शकते असंही जाणकारांचं मत आहे. एकूणच याबाबतचा खुलासा कदाचित उद्या जयंत पाटील करतील, ही पत्रकार परिषद घेऊन करतील किंवा अन्य कुठल्या मार्गाने ट्विटरद्वारे करतील. परंतु आत्ताची जी सगळ्यात जी महत्त्वाची जी घडामोड आहे 1.25 तास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील त्याचबरोबर अजितदादा पवार गटाचे 2 प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल 1.25 तास बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये नक्की काय झालं, विलिनीकरणाबाबत चर्चा झाली का, कुठल्या पद्धतीने विलिनीकरण होणार, रविकरण देशमुख जसे म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये हा शरद पवारांचा पक्ष येऊन सामील होणार की भाजपामध्ये जाणार का, कारण वेगळा गटाला पुन्हा मान्यता आणि ते पुन्हा सगळा राजकीय पेच त्याचबरोबर न्यायालयीन पेच या सगळ्या अनुषंगाने रविकरण देशमुखांनी जशी भूमिका मांडली तर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्यावर कशा पद्धतीनं मार्ग काढला जाईल असंही या ठिकाणी उद्या याबाबतचं जे नेते आहेत ते खुलासा करतील. परंतु आजची जी भेट आहे ती अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची भेट मानली जाते आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून खास करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडत आहेत, एकूण पक्षाला आलेली नोटीस, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य आणि या सगळ्या वक्तव्यानंतर तटकरेंनी केलेलं गुमजाव या सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. आणि याच महत्त्वाचं एक वेगळं पार्ट 2 म्हणावं लागेल की जयंत पाटलांची जी मुख्यमंत्र्यांसोबतची जी भेट आहे या सगळ्यामध्ये उद्या नक्की काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात, शरद पवार याबाबतची काय भूमिका मांडतात का, जयंत पाटील काय बोलतात, त्याचबरोबर रोहित पवार काय बोलतात, हे सगळं पाहावं लागेल. त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या नेत्यांची सुद्धा या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं भूमिका महत्त्वाची आहे. कारण का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे हा राष्ट्रवादीत विलीन करायचा का याबाबत सुद्धा काही दिवसापूर्वी चर्चा ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या की तो राष्ट्रवादीत विलीन करायचा, काँग्रेसमध्ये विलीन करायचा की आणखी NDA सोबत गोविंद जायचं. ऐका